Students, welcome in the English workshop of the lesson, a lesson in life from a baker. Let's see the first activity. Complete the following table. In first column, the dialogues are given and we have to tell who said it and to whom. या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, काही डायलॉग्स दिलेले आहेत पहिल्या कॉलममध्ये, ते कोणी म्हटलेत आणि कोणाला म्हटलेत हे आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ओके, चला तर पाहूया. फर्स्ट वन, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट शी. दिस डायलॉग इज सेड बाय रायटर सुधा मूर्ती आणि कोणाला म्हटलंय, टू मीना. ओके, त्या सेकंड कॉलममध्ये रायटर लिहायचं आणि टू हुमच्या कॉलममध्ये मीना. व्हेन अ पॉनी इज यंग ही लुक्स हँडसम. दिस डायलॉग इज सेड बाय मीना टू रायटर. इट्स अ ब्युटिफुल डे, रायटर टू मीना. नो, द सन इज टू हॉट. निगेटिव्ह रिस्पॉन्स आहे हा. कोणी म्हटलेला आहे, मीना टू रायटर. आय एम ऑल एक्सायटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. आता पेसिमिस्टिक मीनाचा चेंज झाला ऑप्टिमिस्टिकमध्ये, त्यानंतरचा हा डायलॉग आहे. हा कोणी म्हटला आहे, मीनाने कोणाला म्हटला आहे, रायटरला. लेट्स चॅट. अगेन मीना टू रायटर. ओके, चला नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. नाही, त्यातले 3 राहिले. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. रायटर टू मीना. Then what's the secret of your energy? Again, writer to Meena. And last one is, a beggar changed my life. This is said by Meena to writer. Okay? The next activity. State whether the following statements are right or wrong. Correct the wrong ones. आता इथे काय करायचे, खाली दिलेले स्टेटमेंट्स राईट आहेत का रॉंग आहेत हे सांगायचे आहेत आणि जे रॉंग स्टेटमेंट आहेत त्यांना करेक्ट करायचे. फर्स्ट वन, द ऑथर अँड मीना वेअर ग्रेट एनिमीज. दिस इज रॉंग. दे वेअर ग्रेट फ्रेंड्स, गुड फ्रेंड्स. ओके. मीना वॉज अ व्हेरी चिअरफुल पर्सन इनिशियली. ती चिअरफुल पर्सन होती का इनिशियली, सुरुवातीला आनंदी होती का? नो. सो इट इज रॉंग. She was chronic pessimist, unhappy, always unhappy. Third one, Meena stayed alone in an apartment in Delhi. This is also wrong. ती कुठे राहत होती? In Mumbai. Bombay. Meena was the second child of her parents. Wrong. ती एकुलती एकच होती. इथे दुसरी म्हटलेली आहे. नो, शी वॉज द ओनली वन चाइल्ड ऑफ देअर पॅरेंट्स, हर पॅरेंट्स. द ऑथर स्पॉटेड मीना ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन. दिस इज राईट. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज अ लॉट ऑफ ट्रॅफिक. तिथे खूप ट्रॅफिक होतं म्हणून ते रोडवर खेळत होते. नो, this is wrong sentence. There were no traffic on the road. म्हणून ते खेळत होते. The scene of the beggar and the girl made Meena peep into her own life. त्या दृश्याने तिला तिच्या स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहायला सांगितलं किंवा भाग पाडलं. Yes, correct. Right sentence आहे. The beggar became Meena's role model. Correct, right sentence. It took Meena almost 2 years to put the change into effect. 2 वर्ष लागले तिला तिच्यामध्ये बदल घडून आणायला. पेसिमिस्टिक टू ऑप्टिमिस्टिक हा बदल 2 वर्ष लागले. करेक्ट, राईट सेंटेन्स. मीना वॉज एबल टू गिव्ह गुरुदक्षिणा डायरेक्टली टू हर गुरु द बेगर. तिने प्रत्यक्ष त्या भिकाऱ्याला गुरुदक्षिणा, तिच्या गुरुला गुरुदक्षिणा दिली का? नो, नाही दिली. रॉंग सेंटेन्स आहे. काय झालं होतं?
when she understood up to then the beggar was dead. तो तिला काही समजण्याच्या अगोदर तो वारला होता. म्हणून मग तिने काय केलं होतं, स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल. लेट्स सी द थर्ड ॲक्टिव्हिटी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्सेस. योग्य पर्याय निवडायचा, सेंटेन्स कंप्लीट करायचं. मीना, who is an LIC officer, is dash dash a pessimistic person, an optimistic person, a disabled person. She is a pessimistic person initially, सुरुवातीला. नंतर झाली होती ती ऑप्टिमिस्टिक, पण ज्यावेळेस ती सुरुवात होती तिची स्टोरीची त्यावेळेस ती पेसिमिस्टिक होती. द रायटर वॉज स्टँडिंग नियर अकबरालायज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर बिकॉज. का थांबलेले होते रायटर तिथे? शी वॉज वेटिंग फॉर हर फ्रेंड मीना. शी वॉज वेटिंग फॉर रेन टू स्टॉप. शी वॉन्टेड टू बाय समथिंग इन अकबरालाय. नो, शी वॉज वेटिंग फॉर रेन टू स्टॉप. दिस इज द करेक्ट ऑप्शन. The only thought in the writer's mind till they reached the Grand Hotel was. What was the thought up to then? Why the rain was not stopping? What had brought about such a change in Meena? How the beggar had changed the entire life of Meena? And the correct answer is what had brought about such a change in Meena. Meena मध्ये इतका बदल कोणी घडून आणला? नेक्स्ट वन. मीना स्पॉन्सर्ड द ग्रँडडॉटर ऑफ द बेगर बिकॉज. तिने त्या ग्रँडडॉटरला शाळेत टाकलं होतं, मदत केली होती, आर्थिक मदत केली होती. का केली होती? शी वॉज अलोन इन हर लाईफ आफ्टर हिज डेथ. इट वॉज अ टेकन ऑफ रिस्पेक्ट फॉर द बेगर. शी वॉज रिच अँड सो शी वॉन्टेड टू हेल्प. अँड द करेक्ट आन्सर इज इट वॉज अ टोकन ऑफ रिस्पेक्ट फॉर द beggar. Is that clear? चला, आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे? हाऊ डिड द बेगर चेंज्ड मीनाज ॲटिट्यूड. हाऊ डिड द बेगर चेंज मीनाज ॲटिट्यूड. त्या भिकाऱ्याने मीनाच्या स्वभावामध्ये कसा बदल केला. आणि पुढे काय म्हणते ते, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आता डिस्कस करायचे आणि काय इन्सिडेंट झालेल्या होत्या, कशामुळे मीनाच्या स्वभावामध्ये इतका मोठा बदल झाला होता. आता काय तो इन्सिडेंट जो काही आहे सगळा घडलेला, तो जर संपूर्ण इन्सिडेंट आपण या ठिकाणी जर डिस्कस केला तर आपल्या लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला 4 ॲक्टिव्हिटीज किंवा 4 क्रिया ज्याच्यामुळे मीनामध्ये बदल झालेला आहे ते आपल्याला उत्तर सापडेल, आहे की नाही. आता कोणकोणते आहेत? द रेन वॉज पोअरिंग इवन दो द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर वेअर प्लेइंग ऑन द रोड. दे वेअर हंग्री. दे वेअर लॉफिंग, क्लॅपिंग, cheering joyfully. Even though they didn't have anything as compared to Meena, they were happy. All these incidents. आता हे 4 काय करायचे, 4 बॉक्समध्ये उत्तर लिहायचे. म्हणजे 4 ॲक्टिव्हिटीज कोणत्या? दे वेअर प्लेइंग इन द रेन ऑन द ग्राउंड. They were hungry, even though they were laughing, clapping, cheering joyfully. आणि शेवटचं तुम्ही लिहू शकता की even though having nothing as compared to Meena, they were enjoying their life. They were happy in their life. आता याने काय झालं? बेगस these activities that changed Meena's attitude. Right. Next activity.
Write in your own words. How did Meena show her gratitude to her guru? मीनाने आपलं सौजन्य त्या गुरुबद्दल, त्या भिकाऱ्याबद्दल कशा पद्धतीने दाखवलं हे आपल्याला लिहायचं आहे. When Meena understood everything and she decided to change herself from pessimistic to optimistic, it happens because of the beggar and his daughter. When she understood, it was too late. The beggar was dead. And to show a token of respect for the beggar, that is her guru, she sponsored his granddaughter admitted in a boarding school. Is it? This way, Meena showed her gratitude to her guru. Okay? आता नेक्स्ट वन पाहूया. काय ॲक्टिव्हिटी आहे? Why would Meena be sad initially? Give reasons. ती फार दुःखी होती सुरुवातीला. Pick out sentences from the story which prove that Meena was a pessimist. Initially, Meena was very sad, very unhappy because her attitude was pessimistic. She had excuses for anything. She was not ready to make adjustments with a person or with situation. That's why she was unhappy, always unhappy initially. Okay? आता असे काही सेंटेन्सेस आहेत की जे सुरुवातीच्या 2-3 पॅरेग्राफमध्ये दिलेले की दॅट शोज दॅट शी वॉज अनहॅपी. एक एक्झाम्पल दिलं, शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. किंवा वेन एव्हर अ पर्सन और ऑथर मेट हर, द ऑथर ऑल्सो स्टार्टेड फीलिंग डिप्रेस्ड, कारण ते स्प्रेड होतं आहे. परत हर ग्लूम अँड सिनिसिझम had a way to spreading to others. Her negative attitude spreading to others. दुसऱ्यांमध्ये पण तिच्यासारखाच निगेटिव्ह होतो. She never had anything positive to say about anything. कुठल्या सिच्युएशनला काही जरी सांगितलं की तिच्याकडे निगेटिव्हच असायचं. Her responses were always negative for everything and everyone. And that's why she was a pessimistic all the time. Okay? एवढे सेंटेन्सेस तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, 6th ॲक्टिव्हिटी, फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. या स्टोरीतून खाली दिलेल्या शब्दांचे अँटोनिम्स, विरोधार्थी शब्द तुम्हाला फाइंड आउट करायचे, ते लिहायचे. परीक्षेत हे विचारले जातात, त्याच्यामुळे महत्त्वाचे. ऑप्टिमिस्टिक, ओके. पेसिमिस्टिक म्हणजे ऑप्टिमिस्टिक म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असणारा, पेसिमिस्टिक म्हणजे नकारात्मक. ड्रिझल हलका पाऊस. पॉरिंग खूप धोधो पडणारा. न्यू ओल्ड. लाय म्हणजे खोटं, ट्रुथ सत्य. अगली कुरूप, ब्युटिफुल. फ्राउन, फ्राउन म्हणजे एकदम चेहऱ्यावर 12 वाजलेले, आणि त्याच्या विरुद्ध फ्रेश किंवा लॉफिंग हसणारा चेहरा. हेल, हेल म्हणजे नर्क, पॅरेडाईज स्वर्ग. अनहॅपी, हॅपी. डिसरिस्पेक्ट, रिस्पेक्ट. आणि अनइम्पॉर्टंट, द निगेटिव्ह इज इम्पॉर्टंट. इज दॅट क्लिअर? द रिमेनिंग ॲक्टिव्हिटीज वी विल टेक it in our next video. Till then, goodbye.